शहरातील महत्त्वाची शहर आणि राजधानी दिल्लीला जोडणाऱ्या या राजधानीच्या लौकिकावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबई दिल्ली या राजधानी ट्रेनमध्ये चक्क रेल्वे महाव्यवस्थापकाच्या पत्नीचेच पैसे चोरण्यात आले। ही घटना शुक्रवारी पहाटे घडली। गुरुवारी मुंबईहून सुटलेली राजधानी त्याच्या पहिल्या एसी डब्यातून मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या पत्नी प्रीती सूद प्रवास करत होत्या। मध्य प्रदेशमधील कोटा इथं शुक्रवारी पहाटे प्रीती सूद यांच्या पर्समधून चक्क 10,000 रुपये चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या संदर्भात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वेच्या सर्व यंत्रणा आता तपासामागे लागल्यात। तेव्हा राजधानीसारख्या रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित ट्रेनचा प्रवास हा सुखरूप राहिला नसल्याचं यावरून स्पष्ट झालंय, कारण थेट जीएम अर्थात महाव्यवस्थापकांच्याच पत्नीचे पैसे चोरीला गेले आहेत। तिथे सामान्य प्रवाशांनी आता पाहावं तरी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पत्नीचेच पैसे जिथे चोरीला जातात त्या राजधानीमध्ये इतर सामान्य प्रवाशांची सुरक्षा कशी असेल किंवा त्यांनी नेमकं काय अपेक्षा ठेवाव्यात असाच प्रश्न इथं उभा राहतोय। काय सांगाल या घटनेबाबत? देशातील महत्त्वाची शहर आणि देशाची राजधानी जोडणारी, देशातील सगळ्यात अत्याधुनिक आणि सगळ्यात उत्कृष्ट सेवा देणारी म्हणून ही राजधानी एक्सप्रेस ओळखली जाते, जी प्रत्येक राज्यातून ही दिल्लीच्या दिशेने धावत असते आणि संपूर्ण गाडी ही एसी असते आणि या गाडीतून ही गाडी दरवर्षी किंवा दररोज ही गाडी फुल असते, म्हणजे त्याच्यातून जाणारे प्रवाशांची संख्या ही दररोज वाढताना आपल्याला बघायला मिळते। अशी भारतीय रेल्वेची ही राजधानी एक वेगळी ओळख आहे, वेगळं त्याचं एक लौकिक आहे। या लौकिकाला काळा फासणारी ही घटना म्हणून ओळखली जाते, कारण महाव्यवस्थापक म्हणजे ज्याच्या हाती त्या संपूर्ण भागाच्या रेल्वेचा सगळा कारभार त्या महाव्यवस्थापकाच्या हाती आहे, त्या महाव्यवस्थापकाची पत्नी रेल्वेतून सुद्धा प्रवास करते, तो सुद्धा प्रवास सुरक्षित नसतो। याचा अर्थ राजधानी सारख्या रेल्वेतून प्रवास करताना जर का प्रवास सुरक्षित नसेल तर मग ज्या काही 12,000 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या दररोज भारतामध्ये धावत असतात त्यामधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित आहे का, असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे एकंदरीतच राजधानीचा लौकिक हा कुठेतरी पुसला गेलेला आहे, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंच आहे। आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे रेल्वेमध्ये सुरक्षा व्यवस्था असते त्यावर सुद्धा एक प्रकारे प्रश्नचिन्ह या निमित्ताने समोर निर्माण झालेलं आहे। आता सगळ्या यंत्रणा कामाला लागतात, आता खरोखर पैसे खरोखर मिळतात का आणि त्यापेक्षा ही गेलेली प्रतिष्ठा रेल्वे पुन्हा राजधानीला मिळवून देते का, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। की बरोबर आहे, राजधानीमधल्या सुरक्षा व्यवस्थेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।